नमस्कार. माणूस व माणसाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या तऱ्हा. माणूस हा एकच आहे, परंतु माणसाच्या तऱ्हा अलग अलग आहेत. माणसाचे नमुने अलग अलग आहेत. माणसाचे रंग अलग अलग आहेत. माणसाचा आकार अलग अलग आहे. माणसाची रूपे अलग अलग आहेत. माणसाची वागण्याची पद्धत अलग आहे. बोलण्याची पद्धत अलग आहे. वर्तन करण्याची पद्धत अलग आहे. म्हणजे माणूस एकच आहे, परंतु त्याचा आकार, त्याचा रूप, त्याचं स्वरूप फार वेगळं आहे. काही माणसे वेगळ्या स्वभावाची असतात, तर काही माणसे वेगळ्या स्वभावाची असतात. काहीचा स्वभाव खूप मयाळू दयाळू असतो, तर काहीचा स्वभाव गंभीर असतो, तर काहीचा स्वभाव रागीट असतो, तर काहीचा स्वभाव मध्यम असतो, तर काहीचा स्वभाव वेगळ्या प्रकारचा असतो. म्हणजे माणूस हा वेगळ्या तऱ्हेचा असतो, वेगळ्या प्रकारचा असतो. काही माणसाची सहनशक्ती फार कमी असते, काही माणसाची सहनशक्ती फार जास्त असते. काही माणसाला लवकर राग येतो, तर काही माणसाला लवकर राग येत नाही. काही माणसे हसून खेळून राहतात, तर काही माणसाला हसी मजाक जमत नाही, विनोद जमत नाही. काही माणसे गंभीर राहतात. काही माणसाला एकांतात राहण्याची आवड आहे. म्हणजे काही माणसं एकांतात राहतात, त्यांना एकांतमध्ये राहण्याची आवड असते. तर काही माणसाला मिळून मिसळून वागण्याची आवड असते. आवडीनिवडीनुसार सुद्धा माणसाच्या सवयी आहेत. कारण सगळ्याला एकच आवडेल असं नसतं. सगळेजण एकच विचार करतात असं नसतं. सगळ्यांचा आकार एकसारखाच आहे असं नाही. सगळा एकच जण विचार करतो असं नाही. सगळ्यांचे मन वेगळे असतात, सगळ्यांचे विचार वेगळे असतात. कोणाच्या मनात कोणता विचार असतो, तर कोणाच्या मनात कोणता विचार असतो. दिसायला माणूस एकच असतो, परंतु त्याच्या तऱ्हा फार अलग असतात. तऱ्हा त्याच्या फार विचित्र असतात. आता आकाराने सुद्धा माणूस वेगळा असतो. काही माणसे लहान असतात, म्हणजे दिसायला लहान असतात. काही माणसे मोठे असतात. काही माणसे उंच असतात. काही माणसे बुटकी असतात. काही माणसे जाड असतात. काही माणसे पतली असतात. काही